हिंदी साहित्य वैभव 2020 से 21 साल का पीयूसी कर्नाटक बोर्ड आधुनिक कविता भाग है। कविता 7 मत घबराना। इस कविता के कवि का नाम है डॉक्टर रामनिवास मानव। बच्चों, मेरा नाम अप्पामणि NN, हिंदी उपन्यासक, विद्या ज्योति गर्ल्स PU कॉलेज होंगसंद्रा बेंगलुरु। बच्चों, आज हम मत घबराना का मतलब क्या होता है? घबराना ना चाहिए, है ना। हम किसी को चीज़ों या किसी को वस्तुओं या किसी को देखेंगे तो घबराते हैं। किसी व्यक्ति जैसे छात्र छात्रा ऐसी है, आज भी किसी को हम लोग ना घबराना चाहिए, है ना बच्चों। ऐसे डॉक्टर रामनिवास जी ने कहते हैं, प्रमुख इन्होंने जो डॉक्टर रामनिवास जी का परिचय पहले प्राप्त करेंगे। बहुमुखी प्रतिभा के धनी रामनिवास मानव जी का जन्म 2 जुलाई सन 1954 ईस्वी को तिगरा जिला महेंद्रगढ़, ये भी हरियाणा में है, हुआ था। रामनिवास मानव जी का जन्म 2 जुलाई सन 1954 ईस्वी को तिगरा जिला महेंद्रगढ़, हरियाणा में हुआ। आपकी शिक्षा MA हिंदी PhD एवं DLIT तक हुई है। आपको स्नातक तथा स्नातकोत्तर कक्षाओं को पढ़ाने का 3 दशक से अधिक अनुभव है। आपको अनेक प्रतिष्ठित सम्मान, पुरस्कार तथा मानव उपाधियों से सम्मानित किया गया है। डॉक्टर रामनिवास मानव जी का प्रमुख रचनाएं हैं धारापथ, रश्मि रथ, सांझी है रोशनी, बोलो मेरे नाम मेरे राम, बोलो मेरे राम, सहमी सहमी आग, हम सब हिंदुस्तानी आदि इनका प्रमुख रचनाएं हैं। प्रस्तुत इस कविता में कवि डॉक्टर रामनिवास क्या कहते हैं देखेंगे। प्रस्तुत कविता में कवि नव युवकों को यह संदेश देते हैं कि जीवन के पथ पर सदा आगे बढ़ते रहना चाहिए। साथ कोई हो ना हो, प्रकृति माता सदा हमारे साथ रहती हैं। यहाँ प्रकृति को प्रेरणा के रूप में चित्रित किया गया है। ಅಂದರೆ ನಾವು ಯಾರು ಜೊತೆಗಿದ್ರೇನೆ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕನ್ನೋದೇನಿಲ್ಲ। ಸಾಥ್ ಕೋಯಿ ಹೋ ನಾ ಹೋ, ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇರಲಿ ಇಲ್ದಿರ ಹೋಗಲಿ, ನಾವು ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು। ನಮ್ಮ ಜೊತೆ ಯಾರು ಇರ್ತಾರೆ? ಸದಾ ಪ್ರಕೃತಿ ತಾಯಿ ಇರ್ತಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆಯನ್ನು ಯಾವುದಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆಯ ರೂಪಕ್ಕೆ ಚಿತ್ರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಇದ್ರೇ ಹೋಗೋದು, ಅವರಿದ್ರೇ ಹೋಗೋದು ತಪ್ಪು। ಯಾಕೆ? ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅವರಿಗಿಂತ ಇನ್ನೂ ಶ್ರೇಷ್ಠವಾದವರು ಯಾರಿದ್ದಾರೆ? ಪ್ರಕೃತಿಗಳಿದೆ ಅಲ್ವಾ? ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಸದಾ ಸೂರ್ಯ, ಚಂದ್ರ, ನಕ್ಷತ್ರ, ಈ ಗಾಳಿ ಎಲ್ಲವೂ ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿರ್ತವೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಅವನ್ನೆಲ್ಲ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಇವ್ರಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ಯಾಕೆ ಕಾಯಬೇಕು? ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಮುಂದಕ್ಕೆ ಸದಾ ಹಾಗೆ ಬಡ್ತೇ ರಹನಾ ಚಾಹಿಯೆ ಅಲ್ವಾ? ಅಂದರೆ ಅದು ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಇಲ್ಲಿ ಸಂದೇಶ ಇಷ್ಟೇ, ಜೀವನ ಎನ್ನುವ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಾವು ಸದಾ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು, ಇವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಕಾಯಬಾರ್ದು। ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿ ತಾಯಿ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। ಮುಂದಕ್ಕೆ
ಮುಂದಕ್ಕೆ ಪದ್ಯ ಇದೆ. ಅಂದರೆ ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಕವಿಯು ಯುವಜನರ ಕಷ್ಟ ನಷ್ಟಗಳಿಗೆ ಹೆದರದೆ ಧ್ಯೇಯದಿಂದ ಮುನ್ನುಗ್ಗಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಧೀರವಾಗಿ ಕರೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಮತ್ತು ಇನ್ನೇನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಸ್ಪೆಷಲಿ ಲೈಕ್ ಅವರ್ ದ ಪೋಯೆಟ್ ರಾಮ್ ನಿವಾಸ್ ಮಾನವ್ ಥ್ರೂ ದಿಸ್ ಪೋಯಮ್ ಗಿವ್ಸ್ ದ ಮೆಸೇಜ್ ಟು ಯಂಗ್ಸ್ಟರ್ಸ್ that one must always move forward in life. Nature will always support us. Nature also gives us inspiration. ಅದನ್ನು ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಓಕೆ, ಈಗ ಪದ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಮಕ್ಕಳೇ. ಪದ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡಿ, बाधाओं से मत घबराना, बाधाओं से मत घबराना, कदम साध कर बढ़ते जाना, बाधाओं से मत घबराना, कदम साध कर बढ़ते जाना, कोई साथ ना रहने पर भी चिंता था, कोई साथ ना रहने पर भी चंदा तारे साथ रहेंगे, दर्द तुम्हारा बांटेंगे वे, तुमसे अपनी बात कहेंगे, सच्चा साथी जान उन्हें तुम अपनी सारी व्यथा सुनाना, बाधाओं से मत घबराना, कदम साध कर बढ़ते जाना, वीराने में नदियाँ निर्झर जैसे हरदम हंसते गाते, आप अकेले अपने साथी सदा अकेले बढ़ते जाते, सच्चा साथी जान उन्हें तुम जीवन पथ पर कदम बढ़ाना, वीराने में नदियाँ निर्झर जैसे हरदम हंसते गाते, आप अकेले अपने साथी सदा अकेले बढ़ते जाते, सच्चा साथी जान उन्हें तुम जीवन पथ पर कदम बढ़ाना, बाधाओं से मत घबराना, कदम साध कर बढ़ते जाना, पथ क्या वह बाधाएं जिसमें बार बार टकराती ना हो, पथ क्या वह बाधाएं जिसमें बार बार टकराती ना हो, और तितलियाँ रोक रास्ता राही को ललचाती ना हो, और तितलियाँ रोका रास्ता राही को ललचाती ना हो, पर तुम डर कर या ललचा कर बीच राह में मत रुक जाना, पर तुम डर कर या ललचा कर बीच राह में मत रुक जाना, बाधाओं से मत घबराना, कदम साध कर बढ़ते जाना, बाधाओं से मत घबराना, कदम साध कर बढ़ते जाना, मंजिल सदा उसी को मिलती, धीर धीर जो बढ़ता जाता, मंजिल सदा उसी को मिलती, धीर धीर जो बढ़ता जाता, कांटों को भी फूल समझता, विपदाओं से हाथ मिलाता, कांटों को भी फूल समझता, विपदाओं से हाथ मिलाता, कायर तो घबराते वे ही, वीर ना करते कभी बहाना, कायर तो घबराते वे ही,
वीर ना करते कभी बहाना, बाधाओं से मत घबराना, कदम साध कर बढ़ते जाना, बाधाओं से मत घबराना, कदम साध कर बढ़ते जाना। बच्चों, इस कविता में कवि कहा हुआ है, द पोएट सेड to youngsters that one must always move forward in life. Nature will always support us. Nature also gives us inspiration. So in the first para, it said like this. Before that, let me see the Katin Shabdart. Badaye means rukavat, means vidhan. Vyata means dard, dukh. और इस कविता में कवि कहते हैं कि बाधाओं से मत घबराना, कदम साध कर बढ़ते जाना, कोई साथ ना रहने पर भी चंदा तारे साथ रहेंगे, दर्द तुम्हारा बांटेंगे वे, तुमसे अपनी बात कहेंगे, सच्चा साथी जान उन्हें तुम, अपनी सारी व्यथा सुनाना। कवि कहते हैं कि बाधाओं से बिना डरे आगे बढ़ते जाना चाहिए, साथ कोई हो ना हो, जैसे यार इरली यार इल्दे इरली, आगे बढ़ते जाना चाहिए, वी शुड गो फॉरवर्ड। चांद सितारे, चांद मीन्स चंद्रमा, सितारे मीन्स स्टार्स, तुम्हारे दर्द बांट लेंगे, उन्हें सच्चा साथी मानकर अपनी व्यथा सुनाएं। In the first stanza, the poet says here like that, one must move forward in life without fearing the difficulties or obstructions, whether there is anyone with us or not. We must always move forward. We must move forward. The moon, कोई साथ ना रहने पर भी चंदा तारे साथ रहेंगे. The moon and stars will share our difficulties. दर्द तुम्हारा बांटेंगे. They will share the stars will share our difficulties and our pains. दर्द means pain. तुमसे अपनी बात कहेंगे, considering them as our true companions. अपनी सच्चा साथी जान तुम्हें, considering them as our true companions. अपनी सारी व्यथा सुनाना. We must share with the considering them as our true companions. So we must move forward. इस कविता में यही है, ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಯಾರು ಗೆಳೆಯರಿಲ್ಲವೆಂದು ಚಿಂತಿಸಬೇಡಿ, ಯಾರೂ ಸಹ ನನಗೆ ಗೆಳೆಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಚಿಂತಿಸಬೇಡಿ. ಚಂದ್ರ ತಾರೆಯರು ಸದಾ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿರುತ್ತಾರೆ, ಅವ್ರನ್ನ ಸ್ನೇಹಿತ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ಅವರೊಂದಿಗೆ ನಿಮ್ಮ ದುಃಖ ದುಮ್ಮಾನಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ, ಅವುಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ನಿಜವಾದ ಸ್ನೇಹಿತರೆಂದೇ ಭಾವಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಆಗ ಅವರು ತಮ್ಮ ಮಾತುಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸುವರು ಅಲ್ವಾ. ಹಾಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಪ್ರೇರಣೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮುಂದಕ್ಕೆ ಎರಡನೇ ಪ್ಯಾರನಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನೋಡೋಣ. वीराने में नदियाँ निर्झर जैसे हरदम हंसते गाते, आप अकेले अपने साथी सदा अकेले बढ़ते जाते, सच्चा साथी जान उन्हें तुम जीवन पथ पर कदम बढ़ाना.
यहाँ का कवि कहते हैं कि जैसे नदियाँ व झरने हंसते गाते हुए बढ़ते हैं. ನದಿಗಳು ಪಾಡಿಗೆ ಚಂಚಲ ಜಲ ಜಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಶಬ್ದ ನಾದಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹರಿತಾ ಇರ್ತವೆ. ಉನ್ಕಾ ಕೋಯಿ ಸಾಥಿ ನಹಿ ರಹತಾ, ಅದ್ರ ಜೊತೆಲಿ ಯಾರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇರ್ತಾರಾ? ನೈ. ವೈಸೆ ಹಿ ತುಮ್ ಭಿ ಅಕೇಲೆ ಜಾನ, ಹಾಗೆ ನೀವು ಹಾಗೆ ಹೊರಡಿ, ನೀವಾಗಿಯೇ ಹೋಗಿ, ನೀವಾಗೇ ಹೋಗಿ. ತುಮ್ ಅಪನೆ ಸಾಥಿ ಸ್ವಯಂ ಹಿ ಹೋ, ನೀನೇ ಫ್ರೆಂಡ್, ನಿನಗೆ ನೀನೇ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು. ಉನ್ಕೋ ಅಪನಾ ಸಚ್ಚಾ ಸಾಥಿ ಸಮಜ್ಕರ್ ವೈಸೆ ತುಮ್ ಭಿ ಆಗೆ ಬಡೋ. ಹೇಗೆ ನದಿ ಅದಕ್ಕಷ್ಟೇ ಅದು ಸ್ನೇಹಿ ಮತ್ತು ಸ್ನೇಹ ಭಾವನೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿಕೊಂಡು ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೋ, ಹಾಗೆ ನೀನು ಕೂಡ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ. ನದಿಯಲ್ಲಿ ಈಗ ನಮಗೆ ನದಿಗಳು ಏಕಾಂಕಿಗಳಾಗಿ ಹರಿಯುವಾಗಲೂ ಅವು ದುಃಖವಾಗಿರುವುದಿಲ್ಲ, ಅವು ದುಃಖಿತವಾಗಿರುವುದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಬದಲಿಗೆ ಸಂತೋಷ ಸಡಗರಗಳಿಂದ ಮುನ್ನುಗ್ಗುತ್ತಿರ್ತದೆ. जैसे कदम हंसते गाते आप अकेले अपने साथी सदा अकेले बढ़ते जाते. ಏಕಾಂಕಿಗಳಾಗಿ ಹರಿಯುವಾಗಲೂ ಅವು ದುಃಖಿತವಾಗಿರುವುದಿಲ್ಲ, ಬದಲಿಗೆ ಸಂತೋಷ ಸಡಗರಗಳಿಂದ ಮುನ್ನುಗ್ಗುತ್ತಿರುತ್ತವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿಯೇ ನಿಮಗೆ ನೀವೇ ಸಂಗಾತಿ ಎಂದು ಭಾವಿಸ್ಕೋಬೇಕು. ಸಚ್ಚಾ ಸಾಥಿ ಜಾನ್ ಉನ್ಹೇ ತುಮ್, ನೀವೇ ನಿಮಗೆ ಸಂಗಾತಿ ಅಂತ ಭಾವಿಸ್ಕೊಂಡು ನಿರಂತರವಾಗಿ ಮುನ್ನಡೆಯಿರಿ. ಜೀವನ್ ಪಥ್ ಪರ್ ಕದಂ ಬಡಾನ, ನಿರಂತರವಾಗಿ ಮುನ್ನಡೆಯಿರಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಕವಿ हमारे कवि ऐसे कहते हैं कि नदियाँ झरने हंसते गाते हुए बढ़ते हैं, उनका कोई साथी नहीं रहता. इसीलिए वीरों में नदियाँ निर्जर, वीराने में नदियाँ निर्जर, जैसे हरदम हंसते गाते आप अकेले अपने साथी सदा अकेले बढ़ते जाते. सच्चा साथी जानू ने है तुम जीव पथ पर कदम बढ़ाना है. तुम अपने साथी स्वयं ही हो, उनको अपना सच्चा साथी समझकर वैसे तुम भी आगे बढ़ो. In the second stanza, the poet says that rivers and streams laugh and sing as they move along continuously. They have two companions. They have no companions. Does they have? No. They have no companions. Similarly, we must also go ahead alone. आप भी ऐसे चलो. You are your own companion. You are your own companion. People will ask, who is your hero? You should say, I am the hero. Is it not? Like that, first we should see ours. That only the poet is telling like that. You are your own companion. So considering the rivers or streams as our true companions, we must move forward like that. Don't wait for others. Okay? And in the next, what he says, let we go. अभी देखेंगे क्या कह रहा है. पहला जो कवि कहा है, पत क्या, पत क्या वह बाधाएं जिसमें बार बार टकराती ना हो, और तितलियां रोक रास्ता राही को ललचाती ना हो. पर तुम डर कर या ललचा कर बीच राह में मत रुक जाना. यहाँ का मतलब, जो ललचाना का मतलब क्या है? लोभाग्रस्त होना, लोभाग्रस्त होना. विपदा मतलब विपत्ति. यहाँ कवि कहते हैं कि पथ में कई बाधाएं आती हैं, तितलियां रोककर तुम्हें ललचाएगी, परंतु तुम ना डरते हुए और ना ललचाते हुए, बीच राह में ना रुकते हुए आगे बढ़ना चाहिए.
He is telling that in this third stanza, पत क्या वह बाधाएं जिसमें, पत क्या वह बाधाएं जिसमें बार बार टकराती ना हो. The poet says that our path is filled with obstacles and difficulties. बाधाएं means difficulties. और तितलियां रोक रास्ता, राही को ललचाती ना हो. Butterflies will stop and distract us. However, पर तुम डरकर या ललचाकर बीच राह में मत रुक जाना. However, one must not be afraid and one must not get distracted and must continue to walk down the middle of the path without stopping. कवि कहते हैं पथ में कई बाधाएं आती हैं, तितलियां रोककर तुम्हें ललचाएंगी, परंतु तुम ना डरते हुए और ललचाते हुए बीच राह में ना रुकते हुए आगे बढ़ना चाहिए. ಅಡೆತಡೆಗಳಿಲ್ಲದೆ ರಸ್ತೆ ನಿಜವಾಗಿಯೂ ರಸ್ತೆಯೇ ಅಲ್ಲ. ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಚಿಟ್ಟೆಗಳು, ಆಕರ್ಷಣೆಗಳು ನಿಮ್ಮನ್ನು ಮುಂದೆ ಹೋಗದಂತೆ ತಡೆಯಬಹುದು, ಆದರೆ ನೀವು ಧ್ಯೇಯದಿಂದ ಮುನ್ನಡೆಯಿರಿ. ಮತ್ತು ಇದರ ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥನೂ ಹೌದು ಮಕ್ಕಳೇ. ಈಗ ನೀವು ಓದ್ಕೊಂಡು ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗುವಂಥ ದಾರಿಯಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಆ ಒಂದು ಪಾತ್, ಆ ಒಂದು ವೇನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತೀರಾ, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ನಿಮ್ಮನ್ನು ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಗುರಿ ಆ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸ್ ನೋಡಿ, ಬಟರ್ಫ್ಲೈ ಬಂದತ್ತೆ, ತುಂಬ ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇರೋನಿಗೆ ಬಂದು ಮುತ್ತಿಟ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅವನು ಆ ಬಟರ್ಫ್ಲೈಗೆ ಅಟ್ರಾಕ್ಟ್ ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಅವನು ಮುಂದೆ ಹೋಗೋ ದಾರಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕುಂದಾಗುತ್ತೆ. ಮೀನ್ಸ್ ಈ ಕಾಂಟ್ ರೀಚ್ ಇಸ್ ಗೋಲ್ ಅಲ್ವಾ. ಅವನ ಧ್ಯೇಯ ಏನಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸೇರೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾಕಂತೇಳಿ ಇಂಥ ಒಂದು ತುಂಬ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಟರ್ಫ್ಲೈ ಬಂದು ಮುತ್ತಿಟ್ಬಿಡ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇದ್ರೆ ಆಗುತ್ತಾ? ನೋ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಕಲ್ಲು ಕಾಲಿಗೆ ಗುದ್ದತ್ತೆ. ಕಾಲಿಗೆ ಗುದ್ದುಬಿಡ್ತಂತ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಇಲ್ಲ. ಅದನ್ನು ಮುಂದೆ ಇಟ್ಟು ಹೋಗ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ಲೈಫಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅಡಚಣೆ ಬಂದ್ರೂ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅದರ ಮೇಲೆ ಗಮನ ಹರಿಸದೆ, ಅಡೆತಡೆಗಳಿಲ್ಲದೆ ರಸ್ತೆ ನಿಜವಾಗಿಯೂ ರಸ್ತೆಯೇ ಅಲ್ಲ. ಹೌದಲ್ವ? ಕಷ್ಟ ಸುಖ ಇದ್ರೇ ಅದು ರಸ್ತೆ. ಹಾಗೆ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಚಿಟ್ಟೆಗಳು ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಅದು ಏನಾದ್ರು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಂದು ಹೋಗದಂತೆ ತಡೆಯಬಹುದು, ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ ಅಂತ ತಡೆಯಬಹುದು. ಆದರೆ ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಧ್ಯೇಯದಿಂದ ಮುನ್ನಡೆಯಿರಿ. पत क्या वह बाधाएं जिसमें बार बार टकराती ना हो और तितलियां रोक रास्ता राही को ललचाती ना हो, पर तुम डरकर या ललचाकर बीच राह में मत रुक जाना. ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನೀನೆಲ್ಲೋ ನಿಲ್ಬೇಡ, ಮುಂದೆ ಹೋಗು. That only here the poet is telling, go forward. So butterflies will stop and distract us. However, but one must not be afraid and one must not get distracted. That is very important. And what you should do, continue to walk down the middle of the path without stopping anywhere else. आगे देखेंगे. मंजिल सदा उसी को मिलती, धीर वीर जो बढ़ता जाता, कांटों को भी फूल समझता, विपदाओं से हाथ मिलाता, कायर तो घबराते वे ही, वीर ना करते कभी बहाना. The fourth stanza, the poet says that the destination is reached by only those who continue to move forward bravely. मंजिल सदा उसी को मिलती, किसी को? Those who continue to move, धीर वीर जो बढ़ता जाता.
forward bravely and with determination. And those who treat thorns, कांटों को भी फूल समझता, विपदाओं से हाथ मिलाता, those who treat thorns as roses, as a flowers, and cross over them, and by those who do not shake hands, विपदाओं से हाथ मिलाता, with adversity or misfortune. Cowards always feel scared. कायर तो घबराते हुए ही. Cowards always feel scared and they make excuses saying that they are scared. The brave never make excuses. वीर ना करते कभी बहाना. कायर तो घबराते हुए ही एक्सक्यूज मंगाते हैं, वीर ना करते और कभी बहाना. The brave never make excuses and they only keep moving forward. They are scared. Cowards always feel scared and they make excuses saying that they are scared. The brave never make excuses. They only keep moving forward. कभी कहते हैं अंत में, जैसे कि मंजिल उन्हीं को मिलत है जो धैर्य के साथ आगे बढ़ते हैं, जो कांटों को भी फूल समझकर पार करते हैं, जो विपत्तियों से हाथ मिलाते हैं. कायर तो घबराते हैं और वे डरने का बहाना बनाते हैं. वीर कभी बहाना नहीं बनाते हैं, आगे बढ़ते रहते हैं. ಯಾವ ಧೀರನು ತನಗೆ ಎದುರಾಗುವ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಧ್ಯೇಯದಿಂದ ಮೆಟ್ಟಿ ಮುನ್ನಡೆಯುತ್ತಾನೆಯೋ ಅಂತಹವನಿಗೆ ಗೆಲುವು ಲಭಿಸುತ್ತದೆ ಅಲ್ವಾ. ಆತ ಮುಳ್ಳುಗಳನ್ನು ಹೂಗಳೆಂದೇ ಬಗೆಯುತ್ತಾ ಅಂದರೆ ಭಾವಿಸ್ತಾ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಬಾಚಿ ಆಳಂಗಿಸುತ್ತಾನೆ. ಕಷ್ಟಗಳಿಗೆ ಅಂಜುವವರು ಹೇಡಿಗಳೇ ಹೊರತು ವೀರರಲ್ಲ. ಕಷ್ಟ ಬಂತಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೆದರ್ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋರು ಹೇಡಿಗಳು ಅಲ್ವಾ, ಅವರು ವೀರರಲ್ಲ. ವೀರರು ಎಂದು ಕ್ಷುಲ್ಲಕವಾದ ಸಬೂಬುಗಳನ್ನು ನೀಡುವುದಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ. ಅವರು ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಎಲ್ಲ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಂಡು ಮುನ್ನಡೆಯುತ್ತಾರೆ ಎಂದು ಕವಿಯಲ್ಲಿ ವಿವರಿಸಿದ್ದಾನೆ, ಹೌದಲ್ವಾ. ನಮ್ಮ ಸೋಲ್ಜರ್ಸ್, ನಮ್ಮ ಸಿಪಾಯಿಗಳು ಅಷ್ಟೇ, ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಬರಲಿ ಆದರೆ ಅವರ ಉದ್ದೇಶ ಏನು? ನಾವು ಗಡಿಯನ್ನು ಕಾಯಬೇಕು, ದೇಶವನ್ನು ಕಾಯಬೇಕು. ಎಷ್ಟೇ ಮುಳ್ಳು ಕಳ್ಳು ಗುಂಡು ಮಳೆ ಗಾಳಿ ಬಿಸಿಲು ಎಂಥದ್ದೇ ಇರಲಿ, ಅವೆಲ್ಲ ನಡಿಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಾಲಿಗೆ, ಅವರ ಕಾಲಿಗೆ ಅದು ಸಿಕ್ಕಿದಾಗ ಹೂವೆಂದು ಭಾವಿಸಿಕೊಂಡು ಅವರು ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋದರೆ ಅವರಿಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ಶತ್ರುಗಳಿಂದ ಕಾಪಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶಗಳು, ನಮ್ಮ ಗೆಲುವುಗಳು, ನಮ್ಮ ಗೋಲು, ನಮ್ಮ ಕಾಯಕವನ್ನು ನಾವು ಸಂಪೂರ್ಣಗೊಳಿಸಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಹೋಗುವಂಥ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹಲವಾರು ರೀತಿಯಾದಂಥ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳು ಎದುರಿಸಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಮುಂದೆ ದಾಟಿ ಹೋದರೆ ಮಾತ್ರ ಎಲ್ಲೂ ಸಹ ನಿಲ್ಲಬಾರ್ದು. इसीलिए कवि कहते हैं जो मंजिल उन्हीं को मिलती है जो धैर्य के साथ आगे बढ़ते हैं, जो कांटों को भी कैसे फूल समझकर पार करते हैं, जो विपत्तियों से हाथ मिलाते हैं. कायर तो घबराते हैं और वे डरने का बहाना बनाते हैं, वीर कभी बहाना नहीं बनाते, आगे बढ़ते रहते हैं. आगे in the fourth stanza the poet says that the destination is reached by only those who continue to move forward bravely and with determination, and by those who treat thorns as roses and cross over them, and by those who do not shake hands with adversity or
misfortune. Cowards always feel scared and they make excuses saying that they are scared. The brave never make excuses. They only keep moving forward. आगे बढ़ना चाहिए, वीर ना करते कभी बहाना। बच्चों, यहाँ का भावार्थ और कविता का संपूर्ण हुआ है। सभी छात्रवृंदों को मेरा धन्यवाद।